सर. बोला. माझं वजन पण कमी झालं आणि जे आळस थकवा येत होता तो पण कमी म्हणजे पूर्णपणे बंदच झाला. क्या बात आहे. किती किलो वजन कमी झालंय? माझं सर आता म्हणजे अ, माझं आता 78 किलो वजन आहे. ओके, 78 किलो वजन आहे. आणि हो. अगोदर किती होतं? जास्त असेल सर, पण मी जेव्हा चेक केलं ना तेव्हा 88 होतं, पण त्याच्या आधी माझं जास्त वजन होतं. सरासरी किती किलो कमी झालं असं वाटतंय तुम्हाला? माझं आहे ना सर सांगते तरी ना 15-1 किलो वजन कमीच झालेलं असणार आहे. वाव, खूप खूप अभिनंदन. 4 महिन्यामध्ये तब्बल 15 किलो फॅटिक वजन कमी केले ताईंनी आणि सांगताय की आता लय भारी वाटते. जोरदार क्लॅपिंग करा. एक महिला देखील करू शकते. ओके. आणि अजून किती किलो वजन कमी करायचंय? तर मला तरी ना 60 पर्यंत वजन आणायचंय. आता किती आहे? 78. 78. म्हणजे 18 किलो वजन कमी करायचंय. मग होईल का आता हे राहिलेलं? हो, होईल ना सर. बरं. आणि पहिली जी तुमचं वजन जास्त होतं त्यावेळेसची जीवनशैली आणि आताच्या जीवनशैलीत काय बदल वाटतोय? खूप बदल आहे सर. मला म्हणजे मी मुलाचा टिफिन करायला मुलाला 7:30 पावणे 8ला शाळेत जावं लागतं. मी 4:30 पावणे 5ला उठून सुद्धा माझा टिफिन तयार होत नव्हता. आता मी 6:30 पावणे 7ला लागली तरी माझ्या मुलाचा टिफिन पण तयार होतो. बाकीचे पण कामं आवरली जातात. मग आनंदी आहे का तुम्ही? यस. क्या बात आहे. पूनम मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करा. 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे 2 तासात सुद्धा मुलाचा डबा आवरत नव्हता. परंतु वजन कमी झालं, शरीरामधला आळस निघून गेला, थकवा निघून गेला. आणि आज सांगताय की पावणे 7ला जरी मी काम चालू केलं तरी काम आवरून माझ्या मुलाचा डबा वेळेवरती होतोय. मग घरचे काय म्हणतात तुम्हाला? घरचे पण बोलतात का म्हणजे आता तुझ्यात खूप बदल झाला आणि असंच करत जा म्हणजे अजून बदल होईल. मग सर सपोर्ट करतात का आता? हो, करतात ना सर. म्हणजे काय झालं माझ्या मिस्टर म्हणजे जेव्हा मी जॉईन झाली ना तर मिस्टरांनी काम सोडलेलं होतं. पण तरी म्हणजे मी करत नव्हते. का नव्हते करत? तर कारण मी आधी पण म्हणजे प्रयत्न लय केले होते, पण त्यांच्या फ्रेंडचे म्हणजे प्रॉडक्ट होते ते पण घेतले होते, पण काहीच फरक पडला नाही. मग सरांना मी त्यांना बोलले, म्हटलं आता हे पण घेऊन काय माझ्यात फरक पडणार आहे म्हटलं. मग ते मग बोलले सर तुम्ही सर तुम्ही ट्राय करून बघ म्हणे, झालं तर झालं. म्हटलं तुमचा जॉब गेलेला आहे म्हणजे एवढं कॉस्टली आहे. ते म्हणले एकदा ट्राय करून बघ, झालं तर झालं. मग जेव्हा मी म्हणजे 1 महिना तरी मी जॉईन झाले नव्हते. मग आता सरांना कुठेतरी वाटतंय का की हो याच्यामध्ये सोनं आहे, हे सोनं? हो हो, ते बोलतात ना का पहिले म्हणजे तू एवढे पैसे वगैरे घातले, काय काय नाही केलं तेव्हा काहीच झालं नाही आणि आता म्हणजे एक पैसे मिनिट गेले ऐका पण ना. तुझ्यात. जाऊ द्या. सर म्हणले स्तुती सुमन उधळ गेली तुमच्यावर, पण तुमच्या मनात तुम्ही खुश आहे का तुमच्यामध्ये स्वतःमध्ये? यस. आता काय वाटतंय की आता राहिलेलं किती दिवसात कमी करणार? चॅलेंज घेणार का चॅलेंज? यस, 2 महिन्यात तरी मी कंप्लीट करेन. जोरदार क्लॅपिंग करा. जी आमची माता भगिनी कुठेतरी हिंमत हारली होती, परंतु काय असतो पाठिंबा आणि काय असतं ते सहकार्य. सरांचं खूप सुंदर सहकार्य मिळालं आणि सांगितलं एक शेवटचा प्रयत्न. बरोबर आहे. एक शेवटचा प्रयत्न केला आणि आज तब्बल किती किलो वजन सरासरी? 18 किलो. पाहू शकता, 17 ते 18 किलो वजन कमी केले आणि अजून बाकी आहे तेवढं होणार. आणि 100% होणार. प्रॉपर फॉलोअप घ्या, फॉलो करा कोचला. हा, काय अडचण आली तर 100% मला देखील फोन करा. तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं जाईल आणि तुम्हाला देखील पुढील वेट लॉससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये 100% तुम्ही तेवढं वजन कमी करा. फॉर्म्युला 2 चालू करा. तुमच्यामध्ये सुंदर बदल होईल. ओके. तर तू पण घेते. ये क्या बात आहे. लय भारी. आणि पुन्हा एकदा पूनम मॅडम साठी जोरदार क्लॅपिंग करा. जी हिंमत हारलेली व्यक्ती या आरोग्य परिवारात आली आणि आज बोलते घरामधलं पूर्णतः वातावरण बदलून गेली आहे. बरोबर. आणि मुलं यस. खुश आहेत का बघा आणि आता? सर मला थंडीमध्ये ना भारी वाटतं सर, पण मला आता थंडीमध्ये ना इकडे एवढी म्हणजे थंडी आहे ना
का राजस्थानला एवढी थंडी ना, दुपारची पण एवढी थंडी वाजते का असं वाटतं अंगावर घेऊन झोपावं. पण आहे ना, मी गावी जेव्हा पुण्यात होते ना, तेव्हा मला थंडीमध्ये ना सर्दी इतकी व्हायची ना, तर माझी सर्दी नाकवाटे निघत नव्हती, पण आहे ना कान वगैरे, घसा, माझा आवाज निघत नव्हता. महिनाभर मला हा त्रास होत होता पहिले. पण आता मला सर्दी पण नाही जाणवली, म्हणजे एवढी थंडी असून तरी इकडं सर्दी पण नाही, काहीच नाही. हॅलो 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 सर, आवाज येत नाही. हॅलो हॅलो. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हा, एक मिनिट, काय अडचण नाही, थोडा कॉल आलता. ओके, नो प्रॉब्लेम. सगळे खुश आहेत घरामध्ये मग? हा म्हटलं सर, म्हटलं मला आहे ना थंडीच्या दिवसात खूप सर्दी होत हो, होती. सांगितलं सांगितलं, सगळ्यांनी पण ऐकलं, मी पण ऐकलं. लय भारी, आणि अजून भारी बनणार. त्यासाठी प्रॉपर सेकंड फॉर्म्युला घ्या. हा, तुमच्यामध्ये सुंदर बदल होणार, आणि बदलासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा पूनम मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. अनम्यूट करा.